नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, छोटासा कापड उरलेला आहे काठपदर साडीमधून. तर बघा, आता मी तुम्हाला याची डिझाईन दाखवणार आहे. तर बघा, याची घेतलेली आहे 13 उंची आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस मिळून घेतलेली आहे, म्हणजे 14 उंची झालेली आहे. तर बघा, 10 वरती फिटिंग आहे आणि 1.5 इंच मार्जिन घ्यायची आहे किंवा 2 इंच पण तुम्ही मार्जिन घेऊ शकता. तर बघा, इथं घेतलेला आहे शोल्डर 5.5 आणि मोठा पण घ्यायचा आपल्याला 5.5. खडूने मार्किंग करून घ्यायची आहे. इथं 1.5 इंच घ्यायचं आहे आणि आकार देऊन कट करून घ्यायचा आहे मोंड्याचा आकार. तर बघा, तर गळ्याची रुंदी घ्यायची इथं 2.25 किंवा 2.5 पण तुम्ही घेऊ शकता. तर बघा, गळ्याची उंची घ्यायची आहे 9 किंवा 9.5 इंच, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. तर मग इथं मी घेतलेलं आहे 9.5. इथं घ्यायचं आहे 2.5 वरती मार्किंग करून आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, बॉक्स तयार करून घेतल्याच्यानंतर मी याला पान आकार देऊन घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याला आकार देऊन घेऊ शकता. तर बघा, तर ही संक्रांती स्पेशल ब्लाऊज डिझाईन आहे. तर तुम्ही आवडली तर नक्की ट्राय करा. एकदम सुंदर अशी छोट्याशा पॅचपासून आपण आज डिझाईन बनवणार आहोत. तर बघा, असं खडूने जशी मार्किंग करून घेतली आहे तसं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. तर बघा, त्याच्यानंतर बघा, या असा सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे. तर बघा, त्याच्यानंतर इथं घेतलेला आहे छोटासा हा पॅच उरलेला होता, म्हणजे काठपदर साडीमधला. तर मी इथं घेतलेला आहे कॅनव्हास. तर कॅनव्हास घेतलेला आहे मी 8 इंच. तर बघा, इथं थोडंसं कापड बाजूला होतं त्याचं कट करून घेतलेलं आहे. तर बघा, 8 इंच असा घ्यायचा आहे आणि असा 5 इंच घ्यायचा. तर बघा, व्यवस्थित असं आकार घेतलेला आहे. मध्यातून आपल्याला असं मध्य करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामधून आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने मी तसा मार्किंग केलेली आहे, तसा आपल्याला आकार घ्यायचा आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पॅचला डिझाईन देऊ शकता. तर बघा, पेनाने जशी मार्किंग केलेली आहे तसं आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, छोट्याशा काठापासून पण तुम्ही डिझाईन एकदम सुंदर अशी बनवू शकता. तर बघा, आपण जे बाहीमधून थोडाफार कापड उरतच असतं त्याच्यापासून तुम्ही अशी डिझाईन बनवू शकता. एकदम सोपी पद्धत आहे. तर बघा, कट करून घेतलेला आहे. तर बघा, जो काठ आहे तो असा उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे पॅच बनवून घेतलेला आहे कॅनव्हासचा, तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर बघा, सगळीकडून आपल्याला असा पॅक करून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर बघा, याच्यावरती मी खूप सुंदर अशा डिझाईन टाकलेल्या आहे. बाई डिझाईन टाकलेली आहे, बोटनेक डिझाईन आहे आणि पॅच ब्लाऊज डिझाईन पण आहे आणि लेस ब्लाऊज डिझाईन पण आहे आणि बाही डिझाईन पण एकदम सुंदर आहे. सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे, ते पण नक्की बघा. तुम्ही अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. म्हणजे जेव्हा तुम्ही बेल आयकॉन प्रेस करता म्हणजे तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती पहिले अपलोड होईल. तर बघा, त्याच्यानंतर आपण हे कट करून घ्यायचं आहे अर्धा इंच असं कापड आणि त्याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे. ते आतमध्ये असे मुडपून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे टिप मारली तर एकदम सुंदर असं आपल्यावालं पॅच तयार होतं, म्हणजे धागे वगैरे अजिबात दिसत नाही आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं. तर बघा, पुढं मी तुम्हाला दाखवणारच आहे की हे काठ आपल्याला कसे आपल्याला नंतर लेस लावून दाबायचे असते, ते पण नंतर बघणारच आहोत. तर बघा, व्यवस्थित अशी हे आतमध्ये ढकलून आपल्याला याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित आता आपण याच्यावर सगळ्यावरती अशी टिप मारून घेऊया. तर बघा, आता संक्रांत जवळ झालेली आहे, तर संक्रांत स्पेशल मी ही डिझाईन तुमच्यासोबत अपलोड करणार आहे. तर बघा, व्यवस्थित धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने. तर बघा, त्याच्यानंतर आपला हा पॅच एकदम सुंदर असा तयार झालेला आहे. तर बघा, आता घ्यायचं आहे आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आपल्याला सुईचं ठेवून त्याच्यावरती घ्यायचं आहे आपल्याला अस्तरचं मापाचं कट करून घेतलेलं आहे ते घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याला पिना पॅक करून घ्यायचं आहे आणि अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, पिना पॅक करून घेतलेला आहे. आता व्यवस्थित आपल्याला असा अस्तरच्या गळ्याला जशी आपल्याला टिप मारायची आहे तशी आपल्याला व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी टिप मारताना इथं जो कॉर्नर आलेला आहे पानगळ्याचा तिथं सुई आपल्याला खाली टेकून घ्यायची आहे आणि परत आपल्याला अशी टिप मारीत चालत आहे. म्हणजे तिथं कॉर्नर आलेला आहे तिथं व्यवस्थित आपल्याला टिप मारायची असते, नाही तर व्यवस्थित म्हणजे ब्लाऊजचा टोक वगैरे गळ्याचा टोक वगैरे व्यवस्थित येत नाही. तर बघा, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. जे ब्लाऊज पीसाचं आतमधलं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे अस्तर लेवल. तर बघा, जशी टिप मारली आहे ती टिप अजिबात कट झाली नाही पाहिजे. तर बघा, याच्यावरती छोटे छोटे असे आपल्याला कट मारून घ्यायचे आहे. कट मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हे अस्तर आतमध्ये ढकलून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला. तर बघा, व्यवस्थित असं ढकलून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गळ्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, बिना कॅनव्हास आपला एकदम सुंदर असा गळा तयार होतो. तर बघा, व्यवस्थित
व्यवस्थित असं आपल्याला हे कापड व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि टीप मारीत चालायची आहे काठाला. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून झालेली आहे. धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. तर बघा एकदम सुंदर असा गळा तयार झालेला आहे. तर बघा त्याच्यानंतर उलटं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अस्तर लेवल अशी टीप मारून घ्यायची आहे सगळ्या बाजूनी. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घेतलेली आहे. जे उरलेलं कापड आहे ते कापड आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे. तर बघा जास्तीचंच आपल्याला थोडंसं कापायचं असतं, म्हणजे जेव्हा आपण असं जोडतो तेव्हा आपल्याला कमी पडायला नको. तर बघा उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड आपल्याला सगळं कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित कट करून झालेलं आहे, एकदम सुंदर असं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याचा मध्य घ्यायचा आहे. तर बघा मध्य घेतल्याच्यानंतर हा मध्यतून आपल्याला असा पॅच हा जोडून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित आता आपण हा पॅच पूर्ण जोडून घेऊया. तर बघा व्यवस्थित असा जोडून घेतल्याच्यानंतर हा थोडासा टोक आहे तो टोक आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा सुंदर असा जोडून झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला लेस लावून घेऊ शकता. तर बघा व्यवस्थित आता आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आहे. तर बघा मोठी असली तर तुम्ही डबल पण लेसला टीप मारून घेऊ शकता, नाही तर मग छोटी असली तर तुम्ही एकच टीप मारून घेऊ शकता. तर बघा व्यवस्थित अशी आपल्याला जसे आता हे कॉर्नर आहे तसे आपल्याला अशी टीप मारीत चालायचं आहे. तर बघा जिथं अशी कॉर्नर आहे तिथं थोडीशी आपल्याला लेसची घडी घालून घ्यायची आहे, म्हणजे छोटीशी, तर म्हणजे व्यवस्थित आपलं फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येते. तर बघा या पद्धतीने आपल्याला मी तसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता अशी घडी मारायची आणि टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी आता ही आपण जोडून घेतलेली आहे, कट करून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजूची पण आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर बघा दुसऱ्या साईडची पण आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि पूर्ण ब्लाऊज रेडी करून घ्यायचं आहे. तर बघा पूर्ण ब्लाऊज रेडी करायचा आहे. तर बघा व्यवस्थित हे करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे बघा व्यवस्थित असं ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे. तर बघा हे गुंड्याचं ब्लाऊज आहे. तर बघा गुंड्या पण आणि काजा पण करून आणलेला आहे. तर बघा एकदम सुंदर असं ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे. तर बघा मी आजचीच तुम्हाला डिझाईन कशी वाटली नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा.